श्रीराम समर्थ. सज्जन हो, ज्ञानी मंडळींच्या मतानुसार जीवनमुक्त पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही, पण अज्ञानी मनुष्याला मात्र वारंवार जन्ममरणाच्या चक्राला सामोरं जावं लागतं. सामान्यतः बहुतांशी लोकांचं म्हणणं असं आहे की जर देह हा पंचमहाभूतांनी बनला आहे तर त्याचं दहन केल्यावर अथवा इतर कोणत्याही पद्धतीने तो देह पुन्हा पंचतत्वात विलीन झाला की त्याबरोबरच त्याचं म्हणून असं जे आहे ते सगळं नामशेष होतं. मग पुन्हा जन्म येतो किंवा नाही हे कसं म्हणावं? केवळ देहाच्या आणि जाणीवेच्या दृष्टीने पाहिलं तर ज्ञानी काय किंवा अज्ञानी काय हा भेद न ठेवता मेलेल्या माणसाचं मागं काहीच शिल्लक उरलेलं नसतं. मग अज्ञानी माणसाच्या बाबतीत न अनुभवता येणारं असं काय मागं राहतं की त्यामुळं त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात? ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काये जन्मते अंतकाळी. श्रोत्यांनी श्री समर्थांना हा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना स्वामी म्हणतात की ज्ञानीजनांच्या प्रत्यक्ष अनुभवाप्रमाणे माणसाला जसा स्थूल देह असतो तसाच एक अदृश्य सूक्ष्म देहही असतो. सूक्ष्म देह स्थूल शरीराच्या आधाराने त्याला व्यापून राहतो. हाच सूक्ष्म देह दिसणाऱ्या देहाशी आपले संबंध तोडून बाहेर येतो तेव्हा मनुष्य मृत्यू पावतो. पण या सूक्ष्म देहात वासना नावाचा अत्यंत प्रधान घटक असतो. म्हणून सूक्ष्म देहाला वासनात्मक देह असं सुद्धा म्हणतात. वासना अर्थात इच्छा. वासना ही वायुरूप असते. ती सामान्य इंद्रियांना दिसणारी नाही, पण ही वासनाच जीवाला नवे नवे जन्म घेण्यास भाग पाडते. पाहायला गेलो तर वासना दिसत नाही, पण ती असते. मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात त्यात वासना जन्म घेते. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना, परंतु आहे. वायू ज्याप्रमाणे सूक्ष्मरूप आहे त्याप्रमाणेच जाणीवही सूक्ष्मरूपात असते. समर्थ म्हणतात, या वायूमध्ये नाना प्रकारचे विकार असतात, पण वायू डोळ्यांना दिसत नाही. त्याप्रमाणे हे विकार अथवा वासनाही डोळ्यांना दिसत नाहीत. श्रोते हो, अगदी आजच्या विज्ञानाच्या काळातही हवेतूनच अनेक संसर्गजन्य रोगजंतूंचा प्रसार होतो असं प्रयोगाअंती सिद्ध झालं आहे. घातक रोगांचे रोगजंतू हवेमार्फतच पसरतात. म्हणून अशा रोग्यांच्या संपर्कात जाताना नाक तोंड पूर्णपणे आच्छादित करून जाण्याचा सल्ला दिला जातो. अगदी याच न्यायाने सत्व रज तम हे त्रिगुण आणि पंचमहाभूत वायूमध्ये मिसळलेली असतात. याचप्रमाणे वासना सुद्धा अंतकाळी शरीर सुटताना वायुरूपातच शरीराबाहेर येते. मनुष्याच्या संपूर्ण जीवनात ज्या ज्या इच्छा म्हणजेच वासना अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अंतिम क्षणाला आठवतात आणि अंते मतिही सा गतिही या न्यायाने या वासनापूर्तीसाठीच पुन्हा नवा पंचमहाभूतांचा देह जीवाला धारण करावा लागतो. श्रीमद भागवतातली राजा भरताची कथा याबाबत प्रसिद्धच आहे. जीवनमुक्त साधू पुरुषांच्या म्हणजेच व्यक्तीच्या सर्व वासना देहात असतानाच स्वरूपमय झाल्या असल्यामुळं तो मात्र जिवंतपणीच मुक्ती मिळवतो आणि जगात आसक्त झालेला बद्ध मात्र
याच इच्छांमुळं पुन्हा जन्मतो, हेच समर्थांसह सर्व साधू पुरुषांनी सांगितलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.